पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं असा रोहित पवार यांचा संशय. त्याला ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं का हा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्फोट घडवून आणण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवलेलं होतं का असंही रोहित पवार म्हणाले. विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती असंही रोहित पवार म्हणाले. कपूरांना ब्लॅकमेल केलंय का, मुद्दाम ही घटना घडली का किंवा घडवली का अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे. पण मग आता 3-3.5 हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो. मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाइट प्लॅन आहे. मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. त्यांना कौटुंबिक अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता. पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही. 5 वर्ष ते बिना पैशाचे होते ना पगाराचे होते आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला. 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं